उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। विद्यार्थी म्हणजे विद्यापीठाचे माणिक मोती असल्याचे प्रतिपादन एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक सुश्री सरिता कौशिक यांनी केले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा इतिहास या पुस्तकाचे विमान विमोचन आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वितरण समारंभ जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कौशिक मार्गदर्शन करीत होत्या। समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे भाप्रसे यांनी भूषवले, तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक सुश्री सरिता कौशिक, कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर समय बनसोड, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेटी यांची यावेळी उपस्थिती होती। माणिक मोती असलेल्या विद्यार्थ्यांना कर्मचारी एकत्रित धाग्यात गुंततात, त्यातून विद्यापीठ नावाचा सुरेख दागिना निर्माण होतो, असे कौशिक पुढे बोलताना म्हणाल्या। इतिहासातून मनुष्य वर्तमान समजू शकतो, धडे घेत असतो, येणाऱ्या काळाचा सतसत विवेक बुद्धीने बोध घेऊ शकतो। विद्यापीठाचा इतिहास या पुस्तकाचा संपूर्ण आढावा घेतला तर येणाऱ्या काळातील निर्णय घेताना त्याचा उपयोग होईल, असे कौशिक म्हणाल्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाला देशभक्तीच नव्हे तर अध्यात्म आणि समाज परिवर्तनाची शिकवण दिली आहे। विद्यापीठ म्हणजे केवळ इमारत नसून येथून शिकून गेलेले, कार्य केलेले तसेच कार्यरत शिक्षक कर्मचारी अशा लोकांचा एक समूह असल्याचे कौशिक म्हणाल्या। विद्यापीठाने अनेक संकटांचा सामना केला आहे। आज अथक प्रयत्नाने नको असलेली ओळख स्वच्छ पुसल्या गेली असून विद्यापीठ नावाचा दागिना आता लखाकू लागला आहे, अशा कौशिक म्हणाल्या। कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी केले, तर आभार कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे यांनी मानले। इतिहास ग्रंथ लेखनामध्ये संपादकीय मंडळात अध्यक्ष म्हणून मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेटी, सदस्य म्हणून डॉक्टर श्रीकांत सोनटके, डॉक्टर तीर्थनंदन बन्नगरे, डॉक्टर सतीश चापले, डॉक्टर सुचिस्मिता मिश्रा, श्री प्रवीण गोतमारे यांचा समावेश होता। मुखपृष्ठ श्री अभय कोट्टेवार यांनी तयार केले आहे। भेटवस्तू समितीच्या अध्यक्षस्थानी वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, सचिव म्हणून उपकुलसचिव श्री उमेश उईके, सदस्यांमध्ये श्री दिनेश दखणे व श्री संजय भोयर यांचा समावेश होता।